नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे। तर सध्या आपण मालिकेमध्ये बघत आहोत की कशा प्रकारे सरोज आता इमोशनल ड्रामा करून अद्वैतला कलापासून दूर करण्याचा प्लॅन करतीये आणि आता हळूहळू सरोजचा प्लॅन हा सक्सेसफुल होत चाललेला आहे। कारण आता अद्वैतलाही कलाचा राग आलेला असतो की कशा प्रकारे आता कलाने डिसिजन घेतला, ऑफिस काम सुद्धा ती परस्पर करायला लागलीये आणि आता ती खूप कामांमध्ये ढवळाढवळ करतीये। ही गोष्ट अद्वैतलाही काही पटलेली नसते, त्यामुळे अद्वैतला कलाचा राग आलेला असतो आणि अद्वैत हा कलावरती नाराजच असतो। आता एवढी सुवर्ण संधी सरोजला भेटलेली असते, कारण तिने आतापर्यंत खूप प्रयत्न करून झालेले असतात कला आणि अद्वैतला एकमेकांच्या दूर करण्यासाठी, परंतु ती नेहमी अयशस्वी ठरलेली असते। परंतु आता तिला संधी मिळाली असते आणि आता या संधीचं ती सोनं करणार असते, मौके पे चौका ती करणार असते आणि आता अद्वैत कायमचा कलापासून दूर होईल हीच ती वाट बघत असते। तर आता रात्रीच्या वेळेत सरोज ही तिच्या रूम मध्ये असते आणि अद्वैतही पाणी पिण्यासाठी किचन मध्ये आलेला असतो। तर त्याला दिसतं की आईच्या रूमची लाईट तर चालूच आहे, त्यामुळे आता तो आईच्या रूम मध्ये जातो, म्हणजे सरोजच्या रूम मध्ये जातो आणि सरोजला विचारतो की काय ग आई, अजून तू झोपली नाहीस? तेव्हा सरोज म्हणते की नाही रे अद्वैत, सध्या मी आता लेटच झोपते, त्याच दिवशी मी तुला सांगितलं नाही का? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो आई, त्या दिवशी आपलं बोलणं झालं, परंतु त्या दिवशी मी तुला किती छान समजावलं की नको बाकीच्या गोष्टींचा ताण करून घेऊ, तू स्वतःकडे लक्ष दे, स्वतःची काळजी घे, वेळेवरती झोपत जा, ह्याच गोष्टी मी तुला समजावून सांगितल्या। तेव्हा आता सरोज म्हणत असते की अद्वैत तू फक्त मला समजवण्याचं काम केलं, परंतु आता मला झोप लागत नाही, माझ्या डोक्यातले विचार थांबत नाही, यासाठी मी काय करू मला खरंच काही कळत नाही। सरोज आता मुद्दामून इमोशनल ड्रामा अद्वैत समोर करत असते की कशा प्रकारे मी माझ्या एकटीने सगळं काही केलं, तुझ्या बाबांची साथ तर मला काही लाभली नाही, परंतु तुला घडवायला मी कुठे कमी पडले नाही आणि मी माझ्या बिझनेस मध्ये सुद्धा किती 100% देते, किती कष्ट करते, ह्या सगळ्या गोष्टी सरोज अद्वैतला सांगत असते। अद्वैत म्हणत असतो की आई, आधीपासूनच आपण बाबांच्या एवढे क्लोज राहिलोच नाही, मी फक्त तुझ्यावरतीच प्रेम करतो, मला त्या माणसाबद्दल काही एक वाटत नाही, मला त्यांच्याकडून बापाचं जे काही प्रेम असतं ते कधी अनुभवायलाच मिळालेलं नाही, माझ्यासाठी फक्त तू महत्वाची आई आहेस, बाकी मला काहीही नाही। तेव्हा आता सरोजला अद्वैत कडून स्वतःबद्दल एवढी काळजी ऐकून खूप बरं वाटत असतं, परंतु आता सरोजचा मेन प्लॅन हा असतो की सरोजला कलाला अद्वैत पासून दूर करायचं असतं आणि त्यामुळे सातत्याने सरोज आता तीच गोष्ट अद्वैतच्या मनावरती बिंबवत असते आणि म्हणत असते की अद्वैत, ज्याप्रमाणे तुझ्या बाबांचं आणि माझं नातं जास्त काळ चांगलं राहिलंच नाही, आम्ही कधी एकमेकांचे झालोच नाही, ती फक्त एक नात्याची केलेली तडजोड होती, परंतु आमच्यामध्ये खऱ्या अर्थाने काही प्रेम भावनाच राहिलेल्या नव्हतात, आम्ही एकमेकांसोबत आनंदाने कधी संसार केला नाही, आम्ही कधी एकमेकांनी मिळून काम केलं नाही, ही फक्त एक तडजोड होती आणि अद्वैत, माझी फक्त एवढीच इच्छा आहे की जी हालत माझी झाली, माझ्या प्रेमाची झाली, तशी तुझी व्हायला नको, माझा तू एकुलता एक मुलगा आहेस आणि तुला तुझं प्रेम मिळालं पाहिजे, तू ज्या काही गोष्टी डिझर्व करतो त्या तुला मिळाल्या पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे। तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आई मला तुझ्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत, परंतु आता जे झालंय ते तर आपण काही नाकारू शकत नाही ना, आता खरे माझी बायको झाली आहे, देवी आईचीच ही इच्छा होती, म्हणून तर एवढा सगळा गोंधळ उडाला होता आणि खरेच माझी बायको म्हणून आता ह्या घरात आलीये। तेव्हा आता सरोज अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, तो फक्त एक योगायोग बनला होता, आता खरेंकडे दुसरा काही पर्याय राहिला नव्हता, नैना पळून गेल्यानंतर, म्हणून तुझ्या सोबत कलाचं लग्न झालं, बाकी आता लग्न झाल्यापासून तू बघतोय तुमच्यामध्ये कधी काही कंपॅटिबिलिटी आली आहे का? तुम्ही कधी एकमेकांचे म्हणून वागलायत का? नेहमी सतत तुम्ही भांडतच राहत असतात, मी काही हे बघत नाही का? मला माहिती आहे अद्वैत,
तुला तुझ्या स्टँडर्डचेच लोक आवडतात आणि आपण एवढ्या मिडल क्लास फॅमिली सोबत कधीही सेटल होऊच शकत नाही. अरे खरं तर आता सरोज इथे फक्त अद्वैतला हे दाखवून देत असते की कशा प्रकारे खरेच कुटुंब छोटं आहे आणि आपण कसे मोठे आहोत. परंतु अद्वैतला सरोजची ही गोष्ट खटकत असते की लहान आणि मोठं असं कोणीच नसतं, सगळेजण हे माणूसच असतात. माणसानेच माणसाला जपायचं असतं. ज्या प्रकारे खरे माझी नेहमी साथ देते, तिची एक चूक झाली म्हणून मी तिची साथ सोडली नाही पाहिजे हा विचार अद्वैत करत असतो. परंतु सरोज मात्र त्याला फक्त एकच गोष्ट समजावून देत असते की तुझं कला सोबत पटू शकत नाही. तर इकडे कला मात्र एकटीच विचार करत बसलेली असते की माझ्याकडून एक चूक काय झाली. त्यावरती चांदेकर माझ्यासोबत न बोलताच होऊन गेला. एकदम शांत आता तो राहायला लागलाय. माझ्यासोबत जास्त बोलत नाही, माझ्यासोबत भांडत नाही, माझ्यासोबत तो आधीसारखा वागतच नाहीये. या सगळ्या गोष्टींचा कला विचार करत असते आणि कलाला या गोष्टी खूप हर्ट होत असतात. कारण आता कलाचं अद्वैतवरती प्रेम असतं. तिला ही गोष्ट संगीताने एक्सेप्ट करून दिलेली असते की जेव्हा तुला प्रेम हा शब्द समोर येतो तेव्हा तुला अद्वैत रावांचाच चेहरा समोर दिसतो. म्हणजे याचाच अर्थ तू अद्वैत रावांच्या प्रेमात पडली आहेस कले. आणि ही गोष्ट कलाला आता आठवत असते. कला विचार करत असते की मी जर चांदेकरच्या प्रेमात पडली असेल तर मला माझं नातं जपण्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे. मी चांदेकरला मनवूनच राहील, त्याला माझ्यासोबत आधीसारखं वागायला मी त्याला भाग पाडेल. परंतु अद्वैत काही कलाला रिस्पॉन्स करत नसतो. दिवसेंदिवस आता अद्वैतही कलापासून जरा दूर राहत असतो. त्याला माहिती असतं की कला ही वाईट मुलगी नाहीये. कला ही किती खरी आहे आणि ती किती सत्याच्याच बाजूने लढत असते आणि ती एक सत्यवचनी आहे हे अद्वैतला माहिती असतं. परंतु अद्वैत एवढीच गोष्ट ठरवतो की मी आता खरेमध्ये एवढा इन्व्हॉल्व होणार नाही. तिच्यासोबत मी एवढं नॉर्मल अजिबात राहणार नाही. ती लगेच माझ्या त्या गोष्टींचा गैरफायदा घेते आणि माझ्या डोक्यावर बसते. एवढीच गोष्ट अद्वैतच्या मनात असते. सरोजला माहिती असतं ना की अद्वैत हा तिच्या प्लॅन नुसार वागायला लागलाय. तो आता कलापासून हळूहळू दूर राहायला लागलाय. तो तिच्यासोबत जास्त भांडतही नाही, तिच्या नादीही लागत नाही आणि आता मी थोडा पुश करण्याची गरज आहे एवढं सरोजला आता कळून चुकलेली असते. तिला माहिती असतं की मी जर अद्वैतला थोडं पुश केलं तर नक्कीच ही कला कायमची ह्या घरातून जाईल आणि ह्या मिडल क्लास मुली माझ्या घराला कायमचं सोडून जाईल आणि मग मी माझ्या स्टँडर्डची एखादी सून अद्वैतसाठी करून आणेल असा प्लॅन सरोजच्या डोक्यात असतो. तर रोहिणी आता सरोजकडे आलेली असते. रोहिणी म्हणत असते की सरोज वहिनी, तू खरंच सध्या खूपच सॉलिड वागतीयस. म्हणजे बघ ना, तू जेव्हापासून अद्वैतला सगळ्या गोष्टी समजवायला घेतल्या ना तेव्हापासून अद्वैत हा एकदम आपल्या मनाप्रमाणेच वागायला लागलाय. आणि आता मी सुद्धा अद्वैत मध्ये काही चेंजेस बघायला लागलीये की कशा प्रकारे अद्वैत कलासोबत जास्त बडबड करत नसतो, तिच्यासोबत कुठे जातही नाही बाहेर. ओनली तो घरामध्ये फक्त रूम मध्ये काय तिच्यासोबत राहत असेल तेवढाच. परंतु आता त्यांचे काही भांडण्याचे आवाजही येत नाही. याचा अर्थ अद्वैतने तुझं बोलणं मनावर घेतलेलं दिसतंय. तेव्हा आता सरोजही म्हणते की हो रोहिणी, आणि आता त्यालाही कळायला लागलंय की ती खरे मुलगी कशी आहे नक्की. तेव्हा आता रोहिणी म्हणत असते सरोजला की सरोज वहिनी, आपण आता ह्याच गोष्टीचा फायदा नक्की करून घेतला पाहिजे आणि तुला जर काही माझी मदत लागली तर नक्की मला सांग. कारण मलाही त्या खऱ्यांच्या मुली अजिबात आपल्या चांदेकर मेन्शन मध्ये सहनच होत नाहीये. मी आतापर्यंत खूप सारे प्रयत्न केले त्या नयनाला आणि त्या कलाला बाहेर हुसकावण्याचे, परंतु आबांनी प्रत्येक वेळेस माझी ती बाजू ऐकून घेतली नाही. माझा प्लॅन कधी सक्सेसफुल होऊ दिला नाही. परंतु आता तुझ्यामध्ये ती पॉवर आहे सरोज वहिनी, तू नक्कीच या खरेला बाहेर काढू शकते. तू प्लीज काहीतरी कर आणि लवकरात लवकर या दोन्ही पोरींना बाहेर हुसकाटून दे. तर आता सरोज आणि रोहिणीचं असंच बोलणं सुरू असतं. तेव्हा आता रोहिणी सरोजला एक प्लॅन समजावून सांगते. म्हणजे आता खरंच रोहिणीला एक आयडिया सुचलेली असते की सरोज वहिनी, आता तापलं आपण एक करू शकतो, आपण एक प्लॅन एक्झिक्यूट करू शकतो. तो म्हणजे अद्वैतला कलाचा अजून राग कशाने वाढेल. आता अद्वैत कलावरती तो ऑलरेडी चिडलेलाच आहे, परंतु
आता त्याला अजून मनस्ताप कोणत्या गोष्टीने होऊ शकतो ती जर गोष्ट आपण केली ना तर आता लवकरच 2-4 दिवसातच अद्वैतला कलाचा एवढा राग वाढवून द्यायचा की तो डायरेक्ट कलावरती चिडला पाहिजे आणि त्याने कलाला बाहेर, घराच्या बाहेर काढलं पाहिजे. तेव्हा आता सरोज विचारत असते की रोहिणी तू जरा स्पष्ट बोलशील का की नक्की तुझ्या डोक्यामध्ये काय आयडिया आली आहे ती मला तू स्पष्टपणे सांग. तेव्हा आता रोहिणी म्हणत असते की हो ऐक सरोज वहिनी की बघ आता अद्वैतला जास्तीत जास्त प्रिय कोण आहेत ते म्हणजे आपले आबा. जर आपण आबांच्या थ्रू काहीतरी केलं तर नक्कीच अद्वैतला फार राग येईल. तरी आता सरोजला रोहिणीचं हे बोलणं काही एवढं स्पष्टपणे कळत नसतं, परंतु आता रोहिणी पुन्हा एकदा क्लिअर करून सांगते की आपण आता काय करूयात सरोज वहिनी की बघ आबांची सगळी काळजी कोण घेते ती कला घेते बरोबर. म्हणजे आबांचं जेवण झालं, आबांचे गोळ्या औषध झाले, आबांच्या सगळ्या गोष्टी कला बघते. त्यामुळे आपण आता एक प्लॅन करूया. बरोबर कलाच त्यांच्या तब्येतीची काळजी घेत असते. आता आपल्याला करायचं काय आहे की आपल्याला आबांचे औषध बदलायची आहेत. आपण आबांची औषध बदलून त्या जागी दुसरे औषध ठेवणार आहोत. सरोजला आता रोहिणीचा राग येतो. सरोज म्हणते की अगं रोहिणी काय बोलतीयस तू हे? तुला तरी कळतंय का? तू या सगळ्या गोष्टींमध्ये आबांना का ओढायला सांगतेस मला? आपल्याला हे गोष्ट किती महागात पडू शकते तुला कळतंय का? तेव्हा आता रोहिणी म्हणते की सरोज वहिनी अगं तू घाबरू नकोस ग. त्या ज्या मेडिसिन्स असणार आहेत त्या काही हानिकारक नसणार आहेत. आबांना काहीही त्रास होणार नाहीये त्या मेडिसिनने. आबांना त्या मेडिसिन्सने अजिबात कुठलाही त्रास होणार नाही. आबांना फक्त थोडासा त्रास होऊ शकतो आणि एक दिवस मेडिसिन नाहीच खाल्ली तर काही वेगळं विचित्र होणार नाहीये हे तुलाही माहितीये. तेव्हा सरोज म्हणत असते की हो रोहिणी, परंतु आबांच्या तब्येतीवरती एवढी मोठी रिस्क घ्यायची मला खरंच खूप भीती वाटतीये. तेव्हा रोहिणी म्हणते की सरोज वहिनी तुला माझ्यावरती विश्वास नाहीये का? म्हणजे बघ ना ते तुझे सासरे आहेत, परंतु त्याही आधी ते माझे वडील आहेत ना. मला त्यांच्या तब्येतीची काळजी नाहीये का? हे बघ सरोज वहिनी, आता आधीच आपल्याला अशी संधी मिळत नव्हती आणि आता आपल्याला संधी मिळालीच आहे त्या कलाला बाहेर काढून द्यायची. तर आता तू काहीतरी कर. तू आता ह्या गोष्टीसाठी नाही म्हणू नकोस. तर आता सरोजाई त्या प्लॅन साठी ऍग्री करत असते, हो म्हटलेली असते. त्यामुळे आता लगेचच रोहिणीने आबांच्या रूम मध्ये जाऊन आबांची औषधं बदललेली असतात. आबा जेव्हा त्यांच्या रूम मध्ये नसतात तेव्हा आता रोहिणीने हा प्लॅन वर्क केलेला असतो आणि आबांच्या औषधांच्या जागी तिने आणलेले औषध ऍड केलेले असतात आणि ह्या गोष्टीची भनक मात्र सरोज आणि रोहिणी सोडून दुसरी कोणालाही नसते. तर आता ही गोष्ट तिने परत सरोजला सांगितलेली असते की सरोज वहिनी, मी माझा प्लॅन फत्य केलेला आहे. मी औषधं बदललेली आहेत. आता फक्त आपण वाट ह्या गोष्टीची बघायची आहे की कला कधी आबांना औषधं देते. तर आता आबांच्या औषधांचा जेव्हा टाइम झालेला असतो तेव्हा नेहमीप्रमाणे कला ही आबांची औषधं त्यांना देण्यासाठी गेलेली असते. आता कलाने नेहमीप्रमाणे आबांना त्यांची औषधं वेळेवरती दिलेली असतात, परंतु आता थोड्या वेळातच आबांना त्रास व्हायला सुरुवात झालेली असते. त्यांना अस्वस्थ वाटायला लागलेलं असतं. आता ही गोष्ट सगळी बघून सगळेजण खूप घाबरून जातात. अद्वैतही घरी असतो, घरातले सगळेच घरी असतात. अद्वैतला खूप टेन्शन आलेलं असतं. अद्वैत खूप पॅनिक झालेला असतो आणि तो म्हणत असतो की आबा तुम्हाला हे काय होतंय? अद्वैत लगेचच डॉक्टरांना कॉल करतो. विचारतात की आबांनी त्यांची औषधं वेळेवरती घेतली होते का? तेव्हा आता अद्वैत लगेच कलाला विचारतो की खरे आबांची औषधं त्यांना तू दिली का वेळेवरती? त्यांनी घेतले का ते औषधं? तेव्हा कला म्हणत असते की हो अद्वैत, आबांना मी त्यांच्या वेळेनुसारच औषधं दिली होती. तेव्हा आता डॉक्टर म्हणत असतात की आता तुम्ही त्यांना डायरेक्ट हॉस्पिटलमध्येच घेऊन या. मला काहीतरी सिरियस वाटतंय. तुम्ही लवकरात लवकर वेळ न घालवता इकडे घेऊन या. जर त्यांना औषधं देऊनही जास्त त्रास होतोय याचा अर्थ काहीतरी सिरियस असू शकतं. त्यामुळे आता ही गोष्ट ऐकून मात्र सरोज आणि रोहिणी खूप घाबरलेल्या असतात. आता यातली कुठली गोष्ट मेजर होऊ नये एवढीच त्यांना भीती वाटत असते. परंतु आता रोहिणी स्वतःवरती काही ब्लेम येऊ नये त्यामुळे बळच पुढे येते. रोहिणी म्हणत असते की अद्वैत अरे डॉक्टर काय बोलले? काय झालंय डॅडला? तेव्हा आता अद्वैत सांगतो की आत्या, डॉक्टर बोलले की लवकरात लवकर आबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन या. रोहिणी आता नाटके करत असते, रडत असते आणि म्हणत
म्हणत असते की बापरे अद्वैत, अरे ऍडमिट करायचं बोलताय डॉक्टर, काय झालंय डॅडला एवढं. तेव्हा आता रोहिणी खूप कांगावा करत असते आणि म्हणत असते की डॅडला औषधं कोणी दिलेत, नक्की व्यवस्थित तर दिले ना, काही राहून तर गेलेलं नाहीये ना. तेव्हा आता कला म्हणत असते की रोहिणी मॅडम, मी माझ्या हाताने आबांना औषध दिले आणि माझं ते डेलीचं काम आहे, मी रोजच त्यांना देत असते, मला माहिती होऊन गेलेली आहे. तेव्हा आता रोहिणी म्हणते की मला तुझ्यावरती अजिबातही विश्वास नाहीये, मला माझ्या हाताने माझ्या डोळ्यांनी मला ते माझे मेडिसिन्स बघूनच घेऊ देत. मी आता लगेच तावात आबांच्या रूम मध्ये जाते आणि रोहिणीच्या मागे मागेच आता बाकीचे घरातले सुद्धा तिथे गेलेले असतात. आता रोहिणी ते सगळे मेडिसिन्स चेक करत असते. आता खरं तर तिनेच ते सगळे चेंजेस केलेले असतात, त्यामुळे तिला चांगलं माहिती असतं. आणि मग आता ती तिथे जाऊन खूप मोठा कांगावा करते आणि म्हणते की कला, अगं तू हे मेडिसिन्स दिले का आबांना, हे सगळे मेडिसिन्स दिले का तू. तेव्हा आता कला म्हणते की हो रोहिणी मॅडम, हेच औषधं आहेत ना आबांची. तेव्हा आता रोहिणी म्हणत असते की कला, अगं तुला अजिबात अक्कल वगैरे नाहीये का, तुला कळतं का तू कोणत्या औषधं आबांसाठी देतीयेस. अगं हे औषधं वेगळी आहेत आणि ह्यामुळेच आबांची तब्येत खालावली म्हणून डॅडला बरं वाटत नाहीये. म्हणजे काय माहिती आता तू आजच दिले आहेत हे औषधं की किती दिवसांपासून तू हेच औषधं देतीयेस आबांना, म्हणजे तू आतापर्यंत चुकीचे औषधं डॅडला प्रोव्हाइड करतीये. तेव्हा आता रोहिणी कलाचं काहीच म्हणणं ऐकून घेत नसते. कला म्हणत असते की रोहिणी मॅडम, मला माहित नाही का आता हे औषधं कसे बदलले, परंतु कालपर्यंत आता आबांना काहीही झालेलं नव्हतं, परंतु आजच हे काहीतरी औषधं बदललेले वाटतंय मला, रोज हे मी देते ते नाहीच आहे. आणि अद्वैत आणि आता कला चांदेकरला म्हणत असते की चांदेकर, तुझा विश्वास आहे ना माझ्यावरती, मी आबांच्या तब्येतीवर खेळेल अशी कोणतीही गोष्ट करू शकते का. परंतु आता रोहिणी काही मागं हटत नसते. रोहिणी आणि सरोज मात्र फार पेटलेल्या असतात आणि रोहिणी आता म्हणत असते अद्वैतला की अद्वैत, बघितलंस ना तुझी बायको किती वेंधळी आहे, आबांच्या तब्येतीची सुद्धा हिला पर्वा नाहीये, हिला काळजी घेता येत नाही का की ती कोणती औषधं देतीये, कोणती गोळी कशासाठी असते, हे हिला माहित करून घ्यायला हवं ना. आता रोज तर हीच हा कारभार बघते आणि तरी सुद्धा हिने आता एवढी मोठी चूक केली, तुला पटतंय का अद्वैत हे सगळं. रोहिणीच्या बाजूने आता सरोजही बोलायला लागलेली असते कलाला आणि म्हणत असते की हो, खरंच या मूर्ख मुलीला काहीही कळत नाही आणि ही नुसती वेंधळापणाच करत असते, हिला फक्त डिझाईन्स काढता येतात आणि घरातले कामच करता येत. तेव्हा आता अद्वैत काही बोलत नसतो, कारण त्याला दिसत असतं की इथे सुद्धा कलाची चूक आहे. कला मात्र अद्वैतला म्हणत असते की चांदेकर तू तरी माझ्यावरती विश्वास ठेव रे, आता मी कसं सिद्ध करू की मी कधी चुकलेच नाहीये, मी नेहमीच आबांना बरोबरच गोळ्या देत आलीये, परंतु आता एका दिवसामुळे माझ्या सगळ्या दिवसांवरती संशय घेतला जातोय. तेव्हा आता कला फार रडत असते, तिला खूप वाईट वाटत असतं की मी काहीही न केलेलं असताना सगळ्या गोष्टी माझ्यावर कशा काय शेकल्या जात आहेत. तेव्हा आता अद्वैत विचार करतो की कला असं करेल, खरे असं करेल असं तर मला वाटत नाही, परंतु तिच्याकडून ही गोष्ट नकळतपणे झालेली असेल. परंतु अद्वैतला पूर्ण कन्फर्म असतं की कला एवढं खोटं वागणार नाही, कला एवढं मुद्दामून करणार नाही. त्यामुळे आता तो सरोज आणि रोहिणी आणि घरातले इतर सगळ्यांसमोर कलाची बाजू घेतो आणि म्हणतो की तुम्ही सगळे जरा शांत बसाल का प्लीज, इथे आबांची सिच्युएशन काय आहे आणि तुम्ही काय खरेला दोष देत बसलायत, झाली असेल एखाद्या वेळेस तिच्याकडून चूक म्हणून तिला आता तुम्ही इतकं बोलाल का. तेव्हा मात्र आता सरोज आणि रोहिणी अद्वैतकडे डोळे मोठे करूनच बघत राहिलेले असतात की अरे बापरे, आपण या पोराला, या पोरीबद्दल एवढं सगळं भरवलं, एवढा सगळा मोठा ड्रामा केला, आबांच्या गोळ्या औषधं बदलले, तरी सुद्धा अद्वैत मात्र कलाचंच पदर धरून बसलाय, कलाचीच बाजू घेऊन बसलाय, त्याला काही कलावरती रागच येत नाहीये आणि हा काही हिला बाहेरच काढत नाहीये, असा विचार रोहिणी आणि सरोज दोघीही करत असतात. तर आता कलाला भारी वाटलेलं असतं की चांदेकर माझ्यासोबत नीट वागत नव्हता, परंतु जेव्हा बाजू आली माझ्यावरती तेव्हा त्यांनी माझी साथ सोडली नाही, माझ्या बाजूने खंबीरपणे उभा राहिला आणि त्याला माहिती होतं की मी असं करणार नाही, तर खंबीरपणे त्यांनी माझी बाजू घेतलीच. तर आता अद्वैत आणि सोहम लगेचच आबांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जातात. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर समजतं की आबांना हे फक्त गोळ्या बदलल्यामुळे झालेलं असतं, त्यामुळे थोडक्यात सगळं काही निभावलेलं असतं. डॉक्टरांनी आता आबांच्या गोळ्या व्यवस्थित लिहून दिलेल्या असतात, त्यांना त्याच गोळ्या सांगितलेल्या असतात आणि आता अद्वैत आणि सोहम पुन्हा घरी आलेले असतात. आणि तेव्हा आता सगळेजण जेव्हा बसतात तेव्हा आता आबा पण आणि अद्वैत पण
कलाचीच बाजू घेत असतात आणि कलाला कोणीही दोष देत नसतं. म्हणजे पुन्हा एकदा सरोज आणि रोहिणी दोघीही तोंडावर पडलेल्या असतात आणि आता अद्वैत वसून कलाला कोणीही दूर करू शकत नसतं. तर मित्रांनो, सरोज आता एवढ्यावर थांबेल का की पुन्हा आता नवीन काहीतरी प्लॅन करेल आणि कलाला ती बाहेर काढेल, हे बघणं फार रंजक ठरणार आहे. तर असेच मालिकेंचे डेली एपिसोड, डेली ट्विस्ट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.